नमस्कार, मी डॉक्टर अश्विन बर्गे, आधार क्लिनिक मंगळूरपीर. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया केस गळतीची कारणं आणि त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, तसेच घरगुती काय आपल्याला त्यात उपाय करता येतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. केस गळत आहेत, डोक्यात हात टाकला की हाताला केस लागतात, ते बघून मन नाराज होतं. खूप ट्रीटमेंट केलेत, महागाचे सिरम वापरलेत, ऑनलाईन प्रोडक्ट वापरलेत, वेगवेगळे तेल वापरलेत, शॅम्पू वापरलेत, तरी फरक नाही. घाबरू नका. हेअर फॉल थांबवण्यासाठी आपण माहिती घेऊया PRP या ट्रीटमेंटबद्दल. PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम रुग्णाच्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसवलं किंवा झोपवलं जातं. त्यानंतर आपल्या गरजेनुसार 5 ते 10 ml ब्लड सॅम्पल कलेक्ट केलं जातं. हे कलेक्ट केलेलं सॅम्पल PRP ट्यूबमध्ये इन्सर्ट केले जाते. हे PRP ट्यूब सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये ठेवून विशिष्ट स्पीडमध्ये फिरवले जाते. त्यामुळं यातील रक्तातील घटक वेगळे होतात आणि प्लाझ्मा हा वेगळा होतो. तेच आपला असतो प्लेटलेट रिच प्लाझ्मा, म्हणजेच आपली PRP. या प्लेटलेट रिच प्लाझ्मालाच गोल्डन प्लाझ्मा असेही म्हणले जातात. यासाठी इन्सुलिन सिरिंजचा वापर केला जातो. हा प्लाझ्मा इन्सुलिन सिरिंजमध्ये भरून स्काल्पमध्ये इंजेक्ट केला जातो. इन्सुलिन सिरिंजची निडल छोटी आकाराने खूप बारीक असल्यामुळं स्काल्पमध्ये इझिली इन्सर्ट होतं आणि रुग्णाला त्रास होत नाही. ही प्रक्रिया अत्यंत आरामात आणि सुरक्षित पद्धतीने केली जाते. यामुळे स्काल्पमधील हेअर रूट पुन्हा सक्रिय होतात, कमजोर झालेले मुळं मजबूत होतात. त्यामुळे हेअर फॉल पूर्णपणे थांबतो आणि नवीन हेअर रूट्स येण्यास मदत होते. कधीकधी आपण PRP सोबतच मायक्रोनेडलिंग किंवा डर्मारोलरचा वापर करू शकतो. यालाच कॉम्बिनेशन थेरपी असेही म्हटले जाते. मायक्रोनेडलिंगमुळं स्काल्पमध्ये सूक्ष्म छिद्र पडतात, जे PRPला आतपर्यंत शोषून घेतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते. परिणामी केसांची ग्रोथ वाढते, गुणवत्ता वाढते आणि केसाची वाढ होते.